महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एकच प्रश्न की हा नेमका अपघात होता की हत्या होती. पण या मागचं सत्य बाहेर येणार कसं? तर उत्तर आहे विमानात असणारा ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स हा विमानातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. तर याचे नाव ब्लॅक असले तरी हा ऑरेंज कलरचा असतो, जेणेकरून विमान अपघातानंतर हा सहजपणे सापडेल. तर प्रत्येक विमानात दोन प्रकारचे ब्लॅक बॉक्स असतात, एक म्हणजे CVR आणि दुसरा म्हणजे FDR. CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. तर यामध्ये पायलट्सचे संभाषण, अलार्म्सचे आवाज आणि अपघाताच्या शेवटच्या क्षणातील वातावरणाचे रेकॉर्ड्स हे सर्व CVR मध्ये रेकॉर्ड होतं, जेणेकरून समजते की ही नेमकी मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड होता. त्यानंतर FDR म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर. यामध्ये विमानाचा सर्व टेक्निकल डेटा रेकॉर्ड होतो, जसे की विमानाचा वेग, विमानाची उंची आणि फ्लॅग्स, ब्रेक असा विमानाचा सर्व टेक्निकल डेटा FDR मध्ये कलेक्ट होतो. तर ब्लॅक बॉक्स हा आग, स्फोट आणि खोल समुद्रातील पाण्याचा दाब सहन करू शकतो आणि खोल पाण्यात गेल्यानंतर तो पिंग असा एक सिग्नल देतो, जेणेकरून त्याला खोल समुद्रात शोधणं सोपं जातं. तर ब्लॅक बॉक्स मध्ये मिळालेला सर्व डेटा कलेक्ट करून शोध लावला जातो की नेमकी घटना घडली कशी, ही मानवी चूक होती की तांत्रिक बिघाड होता. तसंच या घटनेतही ब्लॅक बॉक्स कलेक्ट केला गेलेला आहे. त्यानंतर याचा सर्व डेटा कलेक्ट करून याचा शोध लावण्यात येईल की नेमका हा अपघात होता की एक हत्या होती. तर अशाच टेक्निकल माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.